व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, 2 दिवसांपूर्वी इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये एक ट्रीटी साईन झाली की 15 दिवसांसाठी आपण सीज फायर करतोय. मात्र त्याच संध्याकाळी इस्रायलनं याचं उल्लंघन केलं आणि हल्ला करून टाकला. तेल रिफायनरी उडवून टाकल्या. आता होतं काय माहितीये का की युद्ध सुरू करणं हे एखाद्या स्टेट लीडरच्या हातात असतं, मात्र ते युद्ध थांबवणं त्या स्टेट लीडरच्या हातात असू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की युद्ध सुरू झाल्यानंतर त्यामध्ये अनेक लोक सहभागी होतात, अनेक लीडर्स सहभागी होतात, अनेक देश सहभागी होतात. मग प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते, प्रत्येकाचं ध्येय, प्रत्येकाचं उद्दिष्ट हे सगळं काही वेगवेगळं असतं. आणि प्रत्येक जण आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या नागरिकांसाठी झटतच असतो ना. शेवटी काहीही झालं तरी बघा, युद्ध हा पर्याय नाहीये, मात्र युद्धाशिवाय शांती देखील नाही, हा भगवद्गीतेतला एक संदेश आहे. पण आपल्याकडे काही वामपंथी विचारांचे किंवा काही ढोंगी नाटकी बेगडी लोक असे आहेत ज्यांना पाकिस्तानची वाहवा झाली की आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. जसे की भोंगा राऊत आहेत, राहुल गांधी आहे, असे अनेक जण आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रीटी साईन केली म्हणे आणि शहबाज शरीफचं कौतुक केलं म्हणे, थँक्यू असं बोलले म्हणे. आणि त्यावरून सगळ्यांनी नरेंद्र मोदींची अक्कल काढायला सुरुवात केली, लाज काढायला सुरुवात केली. झालं काय पुढे? संध्याकाळी काय घडलं? थांबवलं ना इराणनं परत जहाजांचं अवगमन. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद आहे आता सध्या. आता तोंडावर आपटले पाकडे भिकेला लागलेले सध्या. इतकी दैना झालेली आहे, इतकी वाईट अवस्था झालेली आहे मित्रांनो, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं काय प्रकरण आहे नेमकं ते जाणून घेणार आहोत. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हा. यातून खूप महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो. आणि हीच माहिती, हाच व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा, नातेवाईकांपर्यंत सुद्धा, स्नेहींपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा, शेअर करा. शहबाज शरीफ हे गुडघ्यांवर आलेले आहेत. तिकडची परिस्थिती इतकी हालाकीची झालेली आहे की यांना यांच्याच लोकांकडून आता भिका मागाव्या लागतायत. आणि म्हणून वारंवार समोर येऊन शहबाज शरीफ जे पंतप्रधान आहेत, ऍक्च्युली ही इज अ पपेट, पण ठीक आहे, आहेत पंतप्रधान तर पंतप्रधान बाबा. तर ते शहबाज शरीफ वारंवार समोर येऊन पाकिस्तानी जनतेला आवाहन करत सुटलेले आहे. आता सुद्धा त्यांनी एक अत्यंत दळभद्री आवाहन केलेलं आहे. आणि अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे त्यांच्या ह्या आवाहनावर समोर बसलेले सूट बूट घातलेले लोक टाळ्या वाजवत होते. अर्थात टाळ्या वाजवत हिंडणं हा पाकिस्तानचा जुना धंदा आहे, ही काही नवीन गोष्ट नाहीये. तर ते नेमकं काय प्रकरण आहे, कशामुळे भिकेला लागलेत, हे काय घडलं यांच्यासोबत, जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हात जोडून नम्र विनंती आहे मित्रांनो, गेल्या वेळी ओल्या दुष्काळामध्ये आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू शेतकऱ्याचा परिवार सांभाळला. कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या उपचारांची आणि जेवणाची सोय केली, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला तेच कार्य मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे, आता कोरडा दुष्काळ पडलाय, पाण्याची भीषण टंचाई आहे. तिकडे हॉस्पिटलमध्ये औषध उपचार यांच्यासाठी भटकणारे जे कर्कग्रस्त रुग्णांचे नातेवाईक आहेत ना,
अनेकांच्या पायात चपला पण नाही आहेत. रणरणत्या उन्हात भाजक्या पायांनी धावपळ चालू आहे. भीषण परिस्थिती आम्ही बघून आलेलो आहोत. आमची टीम गेलेली होती, मी स्वतः गेलेलो होतो. आम्ही पण 8-15 दिवस फिरत होतो. उन्हाच्या झळा आम्हाला पण लागल्या. आमच्यातले 2-3 आजारी पडले, मी पण आजारी पडलो होतो. हळूहळू रिकव्हरी होतीये सगळ्यांची, काही प्रॉब्लेम नाही. पण कार्य थांबलं नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आज थांबलो तर त्यांच्यापर्यंत कोण पोहोचणार. तेव्हा मित्रांनो, तुमच्याकडून मदतीची, सहकार्याची अपेक्षा आहे. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान, सहकार्य करावं असं वाटतंय ते निश्चितच करा. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. म्हणजे त्याची पावती बनवून त्याचा एक रीतसर ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल आणि वेळ प्रसंगी ही पावती आम्हाला तुमच्यापर्यंत डिलिव्हर करता येईल. तेव्हा 1-1 रुपया अनेकांसाठी मोलाचा ठरू शकतो. हे ध्यानात घेऊन माणुसकीच्या नात्याने पुढे या. पाकिस्तान चहूबाजूंनी अडचणीत आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या लोकांना कर्ज घेण्याची घाणेरडी सवय लागलेली आहे आणि यांना असं वाटतं की आपण कर्ज घेतच नाही आहोत, आपण भिका मागत आहोत आणि मागितलेली भीक ही परत करायची नसते. या मनधरणीचे, ह्या मानसिकतेचे हे लोक आहेत. UAE कडून कर्ज घेतलं आणि ते अरबो डॉलर्स मधले US कडून घेतलेले आहेत. US तर नेहमीच फंडिंग देते, ते टेरर फंडिंग आहे त्यांचं. सिंगापूर, दुबई, चीन अशा अनेक राष्ट्रांकडून यांनी अरबो डॉलरचं कर्ज घेतलेलं आहे. आणि आता सिच्युएशन अशी आहे की UAEनं त्यांचं कर्ज किंवा त्यांची जी रक्कम पाकड्यांना भरायची आहे ती 15-20 दिवसांच्या आत भरा असं सांगितलंय. बरं, असं जर झालं तर पाकिस्तानचे जे फॉरेन रिझर्व्ह आहेत ना ते फक्त 3 दिवस टिकतील इतकेच उरतील, अशी यांची भिकारी अवस्था झालेली आहे. झालं काय माहितीये का की जेव्हा हे युद्ध सुरू होण्याची सगळी प्रक्रिया सुरू होती तेव्हा त्याच्या अगोदर, काही दिवस अगोदर, आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ हे UAEला गेले. तिकडच्या शेखला भेटले आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही मुस्लिम, आम्ही मुस्लिम, तुम्ही भाऊ, आम्ही भाऊ, तुम्ही आमची मदत करा, आम्ही तुमची मदत करू. तर जेव्हा तुमच्यावर काही संकट येईल किंवा तुमच्यावर कोणी हल्ला करेल तेव्हा आम्ही आमचं सैन्य तुमच्याकडे पाठवू. जेव्हा आमच्यावर काही संकट येईल तेव्हा तुम्ही आमची मदत करा. अशा 1-2 ओळींमध्ये करार करून यांनी अरबो डॉलर तिकडून उचलले. UAE कडून, चायनाकडून तर सतत उचलतच असतात हे पैसे, तो भागच निराळा आहे. पण आता झालंय असं, UAEने शहबाज शरीफ आणि पाकिस्तानला सरळ सरळ नोटीस बजावलेली आहे की येत्या 15-20 दिवसांच्या आत तुम्ही जेवढं कर्ज आमच्याकडून घेतलेलं आहे तेवढं कर्ज हे परत करा. पण हे त्या मानसिकतेचेच नाहीये. यांना असं वाटतं की आपण कर्जच घेतलेलं नाहीये, आपण जे घेतलेली आहे ती भीक आहे आणि भीक परत केली जात नसते. ह्या मानसिकतेचे हे. पण आता UAE ऐकायला तयार नाहीये. तिकडून डोनाल्ड ट्रम्पने म्हणजेच अमेरिकेने यांना तोंडघशी पाडलेलं आहे. यांनी जगभरामध्ये स्वतःची पाठ थोपटून घेतण्याचा प्रयत्न केला की बघा बघा आम्ही युद्ध थांबवलं. वॉर रुकवा दी पापा हा दावाच खोटा ठरला ना. इतके तोंडघशी पडलेले आहेत की शहबाज शरीफ यांना समोर येऊन सांगावं लागतं की मोठे मोठे मॉल्स बंद करा, प्रायव्हेट गाड्या बंद करून टाका, सगळ्यांनी फक्त लोकल ट्रान्सपोर्ट वापरा. एवढंच काय, सरकारी अधिकाऱ्यांना देखील ज्या गाड्या देण्यात आलेल्या आहेत त्या बंद करून टाका. त्यामध्ये पेट्रोल भरलं जाणार नाही, डिझेल भरलं जाणार नाही. 6-6 महिन्यांसाठी तुम्हाला पगार भेटणार नाहीत. तिथे पेट्रोलची प्राइस ही 500 रुपये लिटर पर्यंत पोहोचलेली आहे. विचार करा, आपल्याकडे 90-95 आहे आता. 500 कुठे आणि 90-95 कुठे. आणि आपल्याकडचे काही वामपंथी हे पाकड्यांचं गुणगान करतात. लाजा वाटल्या पाहिजेत ह्या लोकांना. असो, हरकत नाही, ती त्यांची नेहमीचीच मानसिकता आहे.
डीप स्टेटमधून पैसा उचलायचा आणि देशाच्या विरोधामध्ये कारवाया करायच्या, हे यांचं नित्याचं कृत्य आहे. त्याचाही एक वेळ नायनाट होणारच आहे. थोडे हे 2-4 स्टेटचे इलेक्शन होऊन जाऊ द्या, मग बघा काय गंमत येते ते. आजच्या डेटला पाकिस्तानचे स्वतःचेच काही मंत्री पाकिस्तान सोडून लंडनमध्ये पळून गेलेले आहेत. त्यांनी तिकडे भरपूर माया जमवून ठेवलेली आहे. ऍक्च्युली पाकिस्तानचं काय म्हणा, जगातली ही पहिली मिलिटरी असेल जी सिमेंट बनवते, जी चड्ड्या बनवते, जी रबर बँड बनवते, जी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींवर यांचीच होल्ड आहे, यांचीच पकड आहे. कोण करतो असं? मिलिटरीचं काम काय? युद्ध करणं, देशाची सुरक्षा करणं. हे बाकी उद्योग करण्यासाठी व्यापारी आहेत ना, उद्योगपती आहेत ना, यंत्रणा आहेत ना. पण नाही, सगळा पैसा आम्हालाच भेटला पाहिजे. त्या आसिम मुनीरची आजची जर मालमत्ता काढली आपण तर ती कोट्यावधीने अरबोमध्ये जाईल. इतका पैसा ह्या लोकांनी खाल्लेला आहे. पण आता तो परत करावा लागतोय. यामुळे यांच्या झोपा उडालेल्या आहेत. यांच्याकडे पेट्रोलच्या रांगा ह्या 2-2, 3-3, 5-5 किलोमीटर पर्यंत पोहोचल्या आहेत. आपल्याकडे तशी परिस्थिती नाहीये मित्रांनो. त्यामुळे विनाकारण पाकिस्तान खूप छान आहे, पाकिस्तान खूप ग्रेट आहे, दलिंदर देश आहे, भिकारडा देश आहे. अहो, इतकी भिकारचोट परिस्थिती आहे तिथं. पेट्रोल मिळत नाहीये म्हणून यांनी काय केलं माहितीये का? एका बाईकचं हँडल काढलं आणि ते एका गाढवाला लावलं त्याच्या मानेवर आणि त्याच्यावर टांग टाकून ते आता ट्रॅव्हल करतायत सध्या. ही वस्तुस्थिती आहे पाकिस्तानची. त्या पाकड्यांची ही अवस्था झाली आहे त्यांची. कधीही तिथे गृहकलह होऊ शकतो. इकडून अफगाण ठोकतायत, तिकडून बलोच ठोकतायत. चीननं हात मागे काढून घेतलेले आहेत. सगळीकडून पाकडे अडचणीत आलेले आहेत. पण अशाही परिस्थितीमध्ये यांचा निर्लज्जपणा, बेशरमपणा अजिबात कमी होत नाही. आणि आम्ही किती छान, आम्ही किती ग्रेट आणि आम्हीच कसे आमच्या देशाच्या नागरिकांचे रखवाले आहोत हे दाखवण्यासाठी ते आसिम मुनीर आणि तो शहबाज शरीफ हे डिंग्या मारत फिरत असतात. मात्र रोज तोंडावर आपटतायत. आणि आपल्याकडचे काही वामपंथी त्यांचं गुणगान गात सुटलेले आहे. असो, हरकत नाही. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ परत एकदा बंद झालेले आणि याचा फटका पाकिस्तानला बसणार आहे, भारताला नाही. त्याचं कारण असं आहे, भारत हा भिकारडा देश नाही आहे पाकिस्तान सारखा. भारत देणारा देश आहे, घेणारा नाही. त्यामुळे मित्रांनो, विश्वास ठेवा. आपले सरकार, आपली विदेश नीती ही अत्यंत कणखर आहे, सक्षम आहे. आणि आपल्या भारतीयांचं भारतीयत्व जे आहे, राष्ट्रप्रेम जे आहे, त्याने हा देश आणखी पुढे जाणार आहे, हा विश्वास मला आहे. तेव्हा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कमेंट बॉक्स आमचा नेहमी तुमच्या स्वागतासाठी उत्सुक असतो. जाता जाता छोटीशी विनंती आहे मित्रांनो. सुरुवातीला आम्ही जे आवाहन केलं होतं तेच आवाहन थोडक्यात परत एकदा करतो. कोरड्या दुष्काळामधला आपला स्वाभिमानी हिंदू शेतकरी, त्याचा परिवार आपल्याला सांभाळायचा आहे. आता अन्नधान्य, पाणी पोहोचवायचंय, मुळात पाणी पोहोचवायचंय. कर्कग्रस्त रुग्णांचे औषधोपचार, त्यांच्या नातेवाईकांना किमान चपला तर घेऊन देऊ. बस तेवढंच करूया. हा संकल्प आपण प्रभू श्रीरामाच्या नावानं सुरू केलेला आहे. तेव्हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारात आपलं स्वागत आहे. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या. स्क्रीनशॉट काढून तो व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, त्याची रिसिप्ट बनवता येईल आणि ती वेळ प्रसंगी तुमच्यापर्यंत डिलिव्हर देखील करता येईल.
आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.